सो नमस्कार मंडळी, मी कोमल गोसावी. मध्येच ब्लॅक आणि लाईट दिसेल कारण की आता मी पायऱ्या उतरते. सो तुम्ही विचार करा की अचानक ब्लॉग सगळी फॅमिली भेटली आहे, म्हणजे मावशी वगैरे आलेले आहेत. हम चार चार साथ ऐको हे काय आहे? आईस्क्रीम तुला काय माहित? मी ही वाली घेते, मग तिला चॉकलेट कोणती घेतेस? त्या दिवशीचं नाहीये काय? ही कोर्नेडो आहे का ग? कोणाला तुला? दीदी मला ही वाला पाहिजे. ए तो 11वीत आहे. 12वीत आहे. 12वीत. हा खूप कष्ट. बेबीला काय रे? तिला घे. मग मी पण यावेळेस वेगळं काहीतरी घेते. ट्रेन मधून येते जातेस ना? बोरिंग आहे यार. ऍक्च्युली मी तुमचं चालू आहे बघा काय. पांघरून घेतलं आणि रात्र वाजता ओढलं. जर का तुम्हाला नाटकासाठी किंवा ड्रामासाठी कोण हवा असेल, मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी दोघांनाही पाठवून देते. याला काय होतंय? ऐक ना, तन्मयचं भूत त्याच्यात आलंय का? ही भाई रक्त निघते असं दाब त्याला. काय तू मिस केलंस? काहीतरी येड्यापणात पांचली चालू होती याची. हा रात्री उठणार आहे करत. आताच बोलले. गाईस आता वाजले किती? ओपन पण 4 वाजलेत आणि मी इकडं लाईट गेली आहे बदलापूर. थांबा पाऊस दाखवते. पण माझं मन एकच बोलते भिजावं बास. गाईज कोणाच्या घरी काय मच्छर मारण्याचे कॉन्टॅक्ट असेल तर तुम्ही मला देऊ शकता. मी 3 प्रकारे मच्छर मारते. आय मीन 2 प्रकारे. 3 हाताने, अगरबत्तीने आणि ही बॅटचा काय उपयोग नाही आहे. मच्छर तर काही मरत नाही, तर ढीगभर मच्छर आहे. तर एक मच्छर मेला नाही बॅटने. काही खपली की काय माहीत नाही. आय मीन चार्जिंग गेली की नाही माहीत नाही. या अगरबत्तीचा काही उपयोग नाही. एवढी होती एवढी झालीवर काहीच उपयोग नाही झाला. आणि ही मेणबत्ती मी का लावली मला माहीत नाही. गुड मॉर्निंग गाईस. सो आता वाजले 9:30. तो पाऊस पडत होता रात्री, खूप जोरदार पाऊस पडला. त्याच्यामुळे लाईटसुद्धा गेलेली आणि त्यामुळे AC बंद झाला आणि माझी झोप पूर्ण गेली. मी आणि ताई उठून बाल्कनीमध्ये टाईमपास केला 4 ते 5, 5:30, 6पर्यंत. मग नंतर लाईट आली तेव्हा पण आम्ही दोघे फोन घेऊन बसलेलो आणि मग नंतर डायरेक्टली झोपलो आणि आता 9:30ला उठलोय. तुला माझ्याच हातचं काय आवडतं? केस सेट करायची आहेत अजून. दीदी मी पण आम्ही मूवीसाठी एवढी तयारी करतोय.
मी मम्माची वाट बघते. सो आम्ही झालेलो आहोत आत्ता मूवीसाठी. 7 तारखेला मुंजा म्हणून एक मूवी रिलीज झाली, म्हणजे काल परवाच, आज काय येते, परवाच एक मूवी झाली. तर ती सगळे आम्ही बघायला चाललो आहे. बघूया, मी रिव्ह्यू देते आल्यावर तुम्हाला कसा आहे. 2:30चा पिक्चर आणि आम्ही आलो आहे कितीला, 1:45ला. करेक्ट 1:45 झाले. इतक्या लोक काय करणार आहे आता आपण. 15 मिनिटं अगं, ते आधी तर लोकं सोडतात. सोडतात. 15 मिनिटं आधी माहिती, अर्धा तास काय झालं? तिकडे फोटो गाईस, मला माहिती आहे माझ्या बर्थडेला ही मला ब्लॉगिंगसाठी खोट आहे. काय म्हणणं आहे? हिला काय म्हणलं ना, 10वी पास झाल्यावर. मम्मी मला हे करायचं 10वी पास झाले, इथे जायचे 10वी पास झाल्या, हे घ्यायचे 10वी पास. त्याच्यापेक्षा लवकर निघालो. अगं मम्मी, आपण पाऊण तास लवकर आलोय. पाऊण तास काय करायचे. काय नाही, असंच बसायचं. भेड्या पक्के बेवडे. सो गाईज, मुंजा बघून झाला. खूप छान आहे, खूप मस्त. म्हणजे भीती पण जाम वाटत होती. मी ताईचा हात धरून बसलेली. आम्ही आलो आहोत घरी. पहिले तर तिकडून निघालो, काका आलेले घ्यायला. मग आम्ही चौकातून पाणीपुरी खाल्ली आणि खूप भूक लागलेली. पण सिरियसली मूवी एक नंबर आहे. ओके, सो गाईज, मी तुम्हाला म्हणजे सकाळी जाताना, आता वाजलेत 5:45, तर सकाळी मी तुम्हाला जाताना माझा लूक पूर्ण दाखवलेला नव्हता. हा 1 पीस मी ठाण्यावरून घेतलेला होता आणि हा मी माझ्या बड्डेला, म्हणजे आता 15व्या बड्डेला वेअर केलेला आणि मला सिरियसली खूप आवडला. हा वाला एक 1 पीस आहे आणि एक वेल्वेटचा 1 पीस आहे, तोही खूप सुंदर आहे. आता आम्ही चाललोय वहिनीच्या घरी. बियन फार्म आहे, पण बियन फार्म लांब आहे जरा. असा करतोय ना, फुल गॅरंटी बघून घ्या पहिल्यांदा आमचा प्लॅन चालू आहे फॅमिली ट्रिपचा. एक सगळी फॅमिली आपला नाही, दुसरा आहे बियन फार्म. दादा बघ, मी रेकॉर्ड करते, माझ्याकडे प्रूफ पण आहे. हो दादा, मी रेकॉर्ड करते, माझ्याकडे प्रूफ पण आहे, तेव्हा तो यायचा आहे गप्प. हो. सो गाईज, आता आम्ही PHला आलोय. मी, ताई, दादा, निपुण आणि जस्ट इकडनं सुपर बाईक केली. काय भारी, मस्त गाडीचा आवाज येत होता, लय भारी. आणि आता PHला येऊन आम्ही फोटोच काढतोय. ओके, सो माझी आणि त्याची एक रील झालेली आहे, ती माझे फोटो काढणार, मी तिची फोटो काढणार. डन. सो गाईज, आता PHवरनं फिरून घरच्यांचा ऑर्डर खाऊन आम्ही फायनली बहिणीच्या बिल्डिंगच्या इथं आहो. म्हणजे आता बिल्डिंगच्या पायऱ्यात चढतोय. थोडा आम्ही घरी जाऊ, कारण ना भूक लागली आणि ताण पण लागली, त्यामुळे मी काय बडबडते मला काहीच समजत नाही. लेट नाही आल्यापासून किती आम्हाला तर नाही दिसत. कुठून चाल हो उद्या मारून जमणार काहीही. सगळं फोनचं काम करतो मी आवडते. चला बाय. बाय बहिणी. सो गाईज, आजचा दिवस संपला. खूप छान गेला. कालपासून खूप मज्जा आली. सगळे घरी होते तर खूप छान दिवस गेले. खूप जास्त मज्जा आली आणि आज पण खूप मज्जा आली. मूवी पण खूप छान होता. परत नंतर बहिणींकडे गेलो, ते पण खूप छान होतं. सो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेअर करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.